नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। प्रियसी सोबत भांडण झाल्याने संतापलेल्या तरुणाने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला। दारूच्या नशेत आलेल्या या तरुणाने थेट मुलीच्या पोटावर वार केला आणि रक्ताच्या थारोळ्यात तिला सोडून घटनास्थळावरून पसार झाला। गावकऱ्यांच्या मदतीने गंभीर जखमी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। प्रेमसंबंधातील कटुता आणि व्यसनाधीनतेमुळे घडलेला हा हल्ला परिसरात प्रचंड खळबळ उडून देणारा ठरला आहे। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नायकुंड ग्रामपंचायत परिसरात 27 वर्ष संदीप अमरदीप गजबिये हा तरुण आपल्या 3 वर्षांच्या नातेसंबंधात असलेल्या प्रियसी सोबत राहत होता। मात्र संदीपच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते। काही दिवसांपूर्वीच या प्रकरणावरून दोघांमध्ये बोलणे बंद झाले होते। याच कारणावरून संदीप संतापला आणि आपल्या प्रियसीच्या घरासमोर थेट तिच्यावर चाकूने त्याने हल्ला केला। आरोपीने मुलीच्या पोटावर प्राणघातक वार केला। मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली असता संदीप तेथून पळून गेला। गंभीर जखमी अवस्थेत गावकऱ्यांनी तिला तात्काळ पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी संदीप गजबिये याला रात्री उशिरा अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रेमसंबंध आणि व्यसनाधीनता किती घातक ठरू शकते याचे धक्कादायक उदाहरण आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या घटनेमुळे तरुणाईत वाढत्या व्यसनाच्या समस्येकडेही लक्ष वेधले जात आहे।